कुमारपीठाधीश परमपूजनीय परम आदरणीय आचार्य प्रवर श्री कोठी बाबाजी जालना निवासी मोठे बाबा हे अध्यक्ष विचार मांडतील. करारविंदे पदारविंदे मुखारविंदे विनिवेश पत्रम वटस्य पत्रस्य पुटे शयनम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. अखंड 13 वर्षापासून सुरू असलेला हा सर्वज्ञ भजनी मंडळातर्फे आयोजित हा कार्यक्रम स्वामींचा गंगा तीरावर वास्तव्य हा 8.5 वर्षाचा आहे आणि 8.5 वर्षामध्ये लीळाचरित्र ग्रंथाचं स्वामींचं जे काही चरित्र लिहिलं गेलेलं आहेत ना त्याच्यामध्ये पहा तुम्ही, त्याच्यात सगळं आहे. त्याच्यात नवरस त्याच्यामध्ये ओतपोत भरलेले आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही ज्या लीळा जशा जशा वाचताल ना तशा तुम्हाला ते आकलन होतील. तुम्ही एक वेळा सहज जर वाचाल तर स्वामींनी सहज काय सांगितलेलं तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. 2 वेळा तुम्ही पुन्हा वाचा, दुसऱ्या वेळी काहीतरी वेगळाच नवीनच अर्थ तुम्हाला त्यातून निघाल. तिसऱ्यांदा कोणाकडून तरी समजून घ्या, पुन्हा तुम्ही वाचा, पुन्हा तुम्हाला काहीतरी नवीनच अर्थ त्यातून उलगडेल. अशी लीळाचरित्राची एक लीळा जर आहे ना तर नवरस काय, मला तरी वाटतं जगातले जेवढे रस आहे तेवढे रस त्या 8.5 वर्षांच्या स्वामींच्या त्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये आहे. इतकी अभंग, इतकी अमीट, इतकी अमौलिक अशा त्या लीळा स्वामींच्या. आणि त्या लीळेमधला एक जो चॅप्टर आहे तो या ठिकाणी स्वामींचा जो चॅप्टर जो आहे, जे कवीश्वर भासाने एक बंद त्याचा तयार केला, त्याला सूत्रपाठ असं नाव दिलं गेलं. आणि त्या सूत्रपाठातलं एक प्रकरण जे आहे ते प्रसाद सेवा ह्या ठिकाणी बाबांनी 15 दिवसापर्यंत सातत्य ठेवून ती सांगण्यात आलेली आहे. गोष्ट अशी आहे, कैसी अगम्य लीळा तुमची ही नंदलाळा, मी काय वर्णू पामर जिथे शेष तोही श्रमला. बाबांनी बोलत असताना फार सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगितलेलं आहे. शेष ज्या ठिकाणी शेष नारायण जी आहे ते गोपाळकृष्ण महाराजांची स्तुती करत असताना सुद्धा त्या ठिकाणी थकले. देवता त्या ठिकाणी थकतात. त्या ठिकाणी आम्ही माणसांनी परमेश्वरांच्या लीळाचं काय गुणानुमोदन करावं, हे तर सहज सोप्या भाषेतून आम्हाला सगळ्यांना आकलन व्हावं. जे आम्हाला कळलेला परमात्मा आहे, परमेश्वर आहे, तो तुम्हाला कळावा, अशा तोडक्या मोडक्या शब्दामध्ये तो सांगण्याचा हा प्रकार जो आहे तो आम्हा सर्वांकडून या स्टेजवर बसलेले आहेत. बाबा उपलक्षणे आम्ही तर सांगत नाहीत, बाबा सांगतायत. बाबा उपलक्षणे जे सांगतायत, विद्यावाचस्पती ज्यांना आपण म्हणतो, की ज्यांच्या वाचेमध्येच असं आहे की जे बोलल्यानंतर समोरच्या माणसाला प्रणवतं आणि समोरची माणसं या ठिकाणी स्वामींच्या खावणीला पात्र होतात, म्हणजे अनुसरणाला पात्र होतात. ही मोठी विशेषता आहे. आजपर्यंत आम्ही लवकर कोणाला उपदेश देऊ शकलो नाही, पण बाबांनी सांगत असताना सांगितलं की मंडळातले मला तर 247 का आत्तापर्यंत जणांनी दीक्षा घेतलेल्या आणि 5 जण तयार आहेत. 25 घ्यायला आहेत. पहिले तुम्ही सुरुवात करा. तुम्ही पहिले सांगितलं होतं भाटेपुरीच्या बाबाला मी येऊन तिथं संन्यास घेणार आहे, तुम्ही घेतलं नाही, याचं मात्र मला दुःख आहे. कारण एक जर तुम्ही घेतली असती तर आमचं कोठी वाढला असतं. तुम्ही कधी घेता हे सांगा बरं. तर 25 जण या ठिकाणी तयार आहेत. फार आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या ठिकाणी मला आत्ता भेटलेले आमचे त्यांनी सांगितले की 31 तारखेला माझी दीक्षा आहे. कुठेतरी केव्हा तरी असंच कुठेतरी बोलल्या जातं, सांगितलं जातं. आणि त्यातला हा प्रकरण जो आहे हा प्रसाद सेवेचा आहे. प्रसाद सेवा, प्रसाद म्हणावं कशाला, प्रसाद असतं काय, प्रसाद म्हणजे काय. एकदा स्वामींच्या सन्निधानामध्ये महादैसा नावाची एक भक्त आहे, सगळेच ओळखतात, त्याचं नाव रुपाईसा आहे. एक दिवस भिक्षेला गेलेली आहे. स्वामी आपल्या आसनावर आसनस्थ आहे आणि कोणतरी स्वामीजवळ येतं आणि आल्यानंतर त्या ठिकाणी केळ आणि बोर स्वामीला समर्पित करते. किंवा स्वामींच्या जवळ कोणी पडलेले असतील, कोणी दर्शनार्थी त्या ठिकाणी आल्यानंतर ती महिला स्वामींजवळ बसली. थोडा वेळ स्वामींची श्रीमूर्तीचं अवलोकन केलं, काही ज्ञान उपदेश असेल ते ऐकल्यानंतर निघायला लागले. तर स्वामींनी आपला सहज तो केळ आणि बोरं उचलली आणि त्याच्या ओटीमध्ये प्रसाद म्हणून दिले. योगायोगाने महादैसा भिक्षेला गेलेली आहे, भिक्षेहून परत आलेली आहे, अजून दादरात चढते आणि त्या ठिकाणी त्या बाईची आणि महादैसांची भेट होते. भेट झाल्यानंतर
साहजिकच आहे पदरामध्ये घेतलेलं प्रसाद. महादेसा विचारते, काय बाई पदरामध्ये? ते म्हणाले, इतक्या आनंदाने ती सांगते, बाई काय सांगू म्हणाले, मी स्वामीच्या दर्शनाला आले आणि स्वामींच्या दर्शनाला आल्यानंतर स्वामींजवळ बसले आणि निघताना स्वामीने माझी ओटी भरून मला प्रसाद दिलेला आहे. ते म्हणाले, काय प्रसाद दिला? ते म्हणाले, हे केळ आणि बोरं स्वामींच्या जवळ पडलेले होते, तो मला प्रसाद दिलेला आहे. महादेसाने थोडंसं इवलूचं तोंड केलं आणि घरामध्ये ज्या ठिकाणी गुंफा आहे त्या ठिकाणी गुंफेमध्ये आली. स्वामीला आपली झोळी जी आहे ती दृष्टपूत करते आहे आणि स्वामी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच महादेसाला विचारतं, काय बाई? ते म्हणाले, काही नाही देवा, मनामध्ये एक शंका आहे. ते म्हणाले, काय शंका आहे? ते म्हणाले, देवा, आम्ही इतके दिवस झालो आपल्याजवळ राहतो, आम्ही सगळ्या गोष्टीची संपन्नता आहे देवा, आम्ही आहे ते सोडून आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर जे आम्हाला भेटलेलं आहे ना ते त्या ठिकाणी एवढी संपन्नता असून मी भेटलं नसतं, ते आम्हाला या ठिकाणी भेटलेलं हे सत्य आहे. परंतु देवा, ती पहिल्यांदा दर्शनाला आलेली ती बाई, तुम्ही त्याला ओटी भरून केळं आणि बोरं देतात, हे कसं काय देवा? त्याला प्रसाद म्हणून तुम्ही दिलेला आहे. ती किती आनंदाने गेली. तुम्ही आम्हाला कधी असे केळं आणि बोरं कधी प्रसाद दिले नाही, आम्हाला कधी प्रसाद देत नाही तुम्ही. स्वामी म्हणाले, बाई, तुम्हाला प्रसाद पाहिजे का? तुम्हाला प्रसाद पाहिजे? हे आमच्याजवळ केळं आणि बोरं पडलेले आहेत, घ्या म्हणाले ओटी भरून जेवढं पाहिजे तुम्हाला. पाहिजे का तुम्हाला प्रसाद? ते म्हणाले, देवा, आम्हाला हे प्रसाद नाही पाहिजे, हे तर तुम्ही देताल ते आम्ही घेऊच, आम्ही घेतच असतो, उचिष्ट प्रसाद आम्ही घेतच असतो, यात काही विशेषता नाही आहे. पण देवा, आपण त्यांना दिलं तसं तुम्ही आम्हाला मागितल्यानंतर देतायत, पण पहिले तुम्ही सुरुवातीला कधी दिलं नाही. स्वामींनी अगदी चेहरा शांत आहे. एरवी स्वामींचा चेहरा कधीही पाहा तुम्ही, ईश्वर अवतार मी तर आता पंचावतार जे सांगितलेले आहेत कधी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहावं. गोपाळकृष्ण महाराजांच्या महाभारताच्या प्रसंगामध्ये भागवतामध्ये कधीही तुम्ही पहा, पहिल्या दिवसापासून काळ ज्यावेळेस डोक्यावर आहे, कंस मारायसाठी आहे आणि शेवटच्या निजधामाला जायचे तिथपर्यंत सुद्धा कधी तुम्ही गोपाळकृष्ण महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिलं असेल तर स्वामींच्या चेहऱ्यावर, गोपाळकृष्ण महाराजांच्या चेहऱ्यावर कधी असं टेन्शन म्हणून कधी आलेलंच नाही. काल यवन ज्यावेळेस आला ना त्यावेळेस जरासंघाला पहिली बोली करून आलेला आहे तो, जरासंघ, मी तुमच्यासोबत येतोय, परंतु मी गोपाळकृष्ण महाराजांना ओळखत नाही आहे. जरासंघाने सांगितले, हे पाय, युद्धप्रसंगी ज्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे ना, समजून जायचं हा कृष्ण आहे. रुक्मिणीने विचारलं होतं की मी श्रीकृष्णाला कधी पाहिलं नाहीये, श्रीकृष्ण आहे कसा? ती म्हणाली, ज्याच्या अंगावर पिवळं पितांबर आहे आणि ज्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, समजून जायचं हाच गोपाळकृष्ण महाराज आहे. शिष्टाई करायला आलेले गोपाळकृष्ण महाराज बंदी बनवायला दुर्योधन त्या ठिकाणी त्या सैनिकांना सांगतोय, तरी गोपाळकृष्ण महाराजांच्या चेहऱ्यावर कधीच असं टेन्शन आलेलं नाही. आणि आमच्या एक श्री चक्रधर स्वामींची एक विशेषता आहे, श्री चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये तुम्ही पहा, कधीच असं टेन्शन म्हणून आलेलं नाही, कधीच अशा कपाळावर आळ्या कधीच पडलेल्या नाही. ही विशेषता आहे माझ्या देवाची, कधीही प्रसन्न मुद्रा आहे स्वामींचे. आता फोटो तर आपण नंतर काढलेले आहेत सगळे, त्या काळामध्ये नव्हतंही, परंतु कधीही कोणतीही लीळा तुम्ही कधीही पहा, हां, स्वामी उदार झाले असतील पण स्वामींच्या चेहऱ्यावर असं टेन्शनमध्ये आलेले आहेत किंवा स्वामी असे आम्ही जसे गरम होतो तसे कधी गरम झालेले किंवा चेहऱ्यावर टेन्शन जे भाव आहे असं कधीच नाही आहे स्वामींच्या, कधीच नाही. कधीही स्मित हास्य आहे स्वामींच्या चेहऱ्यावर, स्मितच हास्य आहे. त्या ठिकाणी महाताईसाई येते आणि सांगते की केळबोर त्यांना दिले देवा, आम्हाला कधी दिले नाही. स्वामींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. स्वामी सांगतात, बाई, तुम्हाला पाहिजे का? काही हरकत नाही, हे केळबोर घ्या. ते म्हणाले, केळबोर तर तुम्ही दिले देवा, पण आता हे आम्ही मागितल्यानंतर दिले, त्यांना न मागता दिले, ह्याची विशेषता वाटते आम्हाला की त्याला न मागता दिले. स्वामी म्हणतात, बाई, अहो, तुमच्यासाठी तर आम्ही प्रत्यक्ष आहोत, आम्हीच आहोत, आम्ही तुमचे आहोत, तुम्ही आमचे आहात. ती बाई दर्शनासाठी आलेली होती, ती केळबोरामध्येच खुश आहे. ती येथून तयार केळबोरीची बहुत, ते केळबोरामध्येच ती खुश झालेली आहे. तुम्हाला केळबोर हवी काय? तुम्हाला तो प्रसाद हवा काय? तुम्हाला जो तो पाहिजे असेल तर ती आमच्याजवळ तर भरपूर मुबलक पडलेलं आहे. सारी सृष्टी त्या परमात्म्याची आहे, सारी सृष्टी त्या परमात्म्याने आम्हाला दिलेली आहे, पण तरी आम्हाला त्याचं कधी कौतुक नाही आहे. मात्र महादैसा उपलक्षणी जितकेही भक्त होते त्यांना तर प्रत्यक्ष परमेश्वरांचा सहवास होता, परमेश्वरांचं सन्निधान होतं, परमेश्वरांच्या जवळीक होती ना. ते सांगायचं मला प्रसाद आहे. प्रसाद काय असतो?
तशीच एक लीळा आहे सारंग पंडितांची. सारंग पंडितांनी घोंगड्या आणल्या 2, आणि घोंगड्या आणल्यानंतर एक स्वामींसाठी अंतरल्या गेली आणि एक स्वामीला अर्पण करायची आहे. स्वामीसाठी अंतरलेली घोंगडी पूजावसर झाल्यानंतर त्यांनी आपल्या आईला सांगितलं की ती घोंगडी घ्या, ती घोंगडी आपली आहे. स्वामीसाठी दिलेली घोंगडी ती स्वामींची आहे, स्वामींना अर्पण केलेलं वस्त्र स्वामींचं आहे, पण स्वामींसाठी अंथरलेली जी घोंगडी आहे ती आपली आहे. ती घोंगडी आईने काढून घेतली. अवसर झाल्यानंतर ज्यावेळेस पुन्हा स्वामी आरोग्यासाठी बसल्यानंतर स्वामींनी विचारलं ती घोंगडी कुठे घेऊन या. दादोस म्हणाले, देवा ही घोंगडी मी आपल्यासाठी आणलेली आहे आणि एक आपल्या खाली मी जे टाकलेली आहे बसण्यासाठी जी घोंगडी टाकलेली आहे ती माझ्यासाठी आहे. ते सारंग पंडितच म्हणतो. सारंग पंडितांनी सांगितलं की बाबा जी घोंगडी खाली टाकलेली आहे ती आपल्या प्रसादाची म्हणून मी घेणार आहे. स्वामी म्हणतात, प्रसाद का तो ऐसा, तुमच्या हातानेच तुम्ही आणताल, तुमच्या हातानेच तुम्ही घेताल, तुम्हीच देवासाठी उपहार आणला, तुम्हीच डबा घेऊन चालले, बाबांचा प्रसाद, बाबा देवाचा प्रसाद, असं प्रसाद असतो काय? असा प्रसाद नसतो. प्रसाद कसा असतो? ती बोटी माझी समाय, 3 बोटामध्ये जो सामावलेला आहे तेवढाच अपेक्षा ठेवायची असते. आम्ही दिलेला डबा पूर्ण परत वापस कसं येईल, एक माणसाचं कसं वाचेल, ही शिल्लक कमी पडेल किंवा कमी पडणार नाही याची आपण दक्षता घेत असतो. तसं नाही आहे. ती बोटी माझी समाय, 3 बोटामध्ये जो सामावेल तो प्रसाद म्हणून प्रसन्न होऊन जो दिलेला आहे त्याला प्रसाद मानल्या जातं. आज या ठिकाणी प्रसाद सेवा हे प्रकरण तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रसाद सेवेमध्ये जे आलेलं आहे ना, सुरुवातीपासून पहा, श्री परेशाय नमः, ब्रह्मस्वरूप देव, आनंद स्वरूप देव, चितघन स्वरूप देव, इथून जी सुरुवात होती ते शेवटच्या अक्षरापर्यंत त्या ठिकाणी स्वामींच्या उपयोगी गेलेली ज्याही वस्तू आहेत त्या वस्तूंचा त्या याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. ज्या बाईसांनी स्वामींसाठी घोंगडी मागवलेली आहेत, बाईसांनी वस्त्र आणलेले आहेत, भक्तांनी गदोनायकांनी जे वस्त्र स्वामींसाठी अर्पण केलेले आहेत, महादाईसांनी जे वस्त्र स्वामींना अर्पण केलेले आहेत, जेवढेही स्वामींच्या उपयोगासाठी गेलेले जे वस्त्र आहेत ती त्यांची आठवण म्हणून आपण त्याला नमस्कार करत असतो, चिंतन करत असतो, त्याचं मनन करत असतो. त्याच्यामध्ये एक सेंद कापुराची फणी असंही म्हणून एक आलेला आहे उल्लेख. बाबांनी तुम्हाला सांगत असताना सांगितलं की नाही कोणाला, सेंद कापुराची फणी म्हणजे हस्तिदंतापासून बनलेली जी डबी होती किंवा जी फणी होती. किंवा अजून एक भजन आमचं आलेलं आहे, जुन्या काळामध्ये सांगितलेलं आहे की प्रसन्न होऊन साधा दिदला विशेष दाढेचा, दाढेचे विशेष जे आलेले आहेत त्याच्या 5 तुकडे केले गेले, 4 तुकड्या गेले 4 तुकडे केले, 5वी मुळी निघाली. बाबांनी सांगितलं असेल सगळा उल्लेख. हा सगळा जो उल्लेख आहे हे परमेश्वर अवतार ज्यांचे आम्ही अनुयायी आहोत, ज्यांचं आम्ही चिंतन करतो, मनन करतो, निधिध्यासन करतो, त्यांची ही लीळा, त्यांचे हे स्मरण सगळं आठवण आपल्याला यावीत म्हणून ही प्रसाद सेवेची एक बांधणी ह्या सूत्रपाठ ग्रंथामध्ये केलेली आहे. असं हे प्रसाद सेवेचं प्रकरण. प्रसाद सेवा बाबांनी सातत्य ठेवून या ठिकाणी हा जो उपक्रम राबवलेला आहे, खरोखर धन्यवादासाठी बाबा पात्र आहात. बाबांना फार फार धन्यवाद. आणि जे काही हे नियोजन करतात आणि नियोजन करून आपणही ऐकून आपण ती सेवा घेऊन सगळ्या भक्तमंडळींना ही सेवेचं जी आहे घडलेली, होत असलेली, सांगत असलेली ही सेवा, ज्यांच्यामुळं दरवर्षी प्रत्येक एकजण एक परिवार हा करत असतो. खरं सांगतो, शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध, नाचतो गोपी व्रणवंद, नाचतो गोपी जलवृंद, वाजवी पावा गोविंद. शरदाचे चांदणे शरदराव देशमुख आहेत. शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध, बाबांच्या रूपाने ह्या ठिकाणी येऊन हा मधुबन हा फुलून काढलेला आहे भक्तांनी. फुलला निशिगंध, नाचतो गोपी जलवृंद, शब्दरूपाने गोविंद ह्या ठिकाणी क्रीडलेला आहे. 15 दिवस या ठिकाणी होता. शरदराव आता हे बाबा गेल्यानंतर, ही समाप्ती झाल्यानंतर तुम्हाला 2 दिवस तुम्हाला घरामध्ये करमणार नाही. तुम्हाला सारखी बाबांची आठवण येईल. दरवर्षी तुम्ही म्हणताल बाबा आपल्याकडेच नंबर द्या. असं घडतं. हे एवढं हे तत्त्वज्ञान जे आहे ना, शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध, नाचतो गोपी जलवृंद, शब्दरूपाने गोविंद या ठिकाणी नाचलेला आहे, रास क्रीडा केलेली आहे, बाबांच्या मुखातून सांगितलं गेलेलं आहे. नाचतो गोपी जलवृंद, वाजवी पावा गोविंद. गोविंद नामाचा पावा जो आहे तो ह्या ठिकाणी नेहमी वाजत राहावा, गाजत राहावा. ईश्वराची कृपादृष्टी ह्या परिवारावर राहावी. त्याचप्रमाणे आमची या गंगामाई आहे.
गंगाबाई आहे ना, साधं नाही आहे गंगाबाई. गंगा ह्या ज्या आहेत ना, असं याचं चरित्र सांगितलं जातं. आमच्या दत्तात्रय महाराजांशी संयुक्तिक त्यांचं चरित्र आहे. हे देवल ऋषींची जी कथा आहे ना, ती देवल ऋषींची कथा बी त्यांच्याशी संलग्न आहे. आजही नाशिक या ठिकाणी जटाशंकर म्हणून त्या ठिकाणी एक ठिकाण आहे. वर जावं लागतं. त्या ठिकाणी माकडं वगैरे आहेत, त्याला काय म्हणतात, ब्रह्मगिरी त्या ठिकाणी आहेत. आणि त्या ठिकाणी महादेवानी जटा आपल्या आपटलेल्या आहेत त्या दगडावर, पाषाणावर, आणि तिथून गंगेची सुरुवात झालेली आहे. आसुरांचं आणि सुरांचं दोघांचं युद्ध लागल्यानंतर आसूर काय व्हायचं, कधी पाण्यामध्ये लपायचे, तर देवता लोक त्या पाण्यामध्ये जायचे. देवता पाण्यामध्ये गेले की हे आसूर जे आहेत ते पुन्हा जमिनीवर यायचे. ते मागं एकमेकाच्या पळता पळता सूरही थकले आणि आसूरही थकले. शेवटी पर्याय म्हणून काय, तर हे सगळे देवता लोक अगस्त्य ऋषींकडे गेले आणि अगस्त्य ऋषींना विनंती केली. म्हणाले, अगस्त्य ऋषी, हे आसूर जे आहेत यांच्यामुळं फार थकवा आलेला आहे. यांना परास्त केल्याशिवाय यांचं जे उदंग यांनी माजवलेलं आहे तो शांत होणार नाही. मग काय करायचं, ते म्हणाले, तुमच्याकडे एवढी अमोलिक विद्या आहे तुमच्याकडं. हे म्हणाले, हे आम्ही पाण्यात गेलो की हे जमिनीवर येतात, आम्ही जमिनीवर आलो की हे पाण्यात जातात, असं चालावं कुठपर्यंत. म्हणाले, मग तुम्ही असं करा, म्हणाले, पाणी संपून टाका. पाणी संपून टाका. तर म्हणाले, काय हरकत नाही. मग अगस्त्य ऋषींनी काय केलं, जेवढे 7 समुद्र आहेत तेवढे 7 समुद्र पिऊन टाकले. आणि पिल्यानंतर सूर आणि असुरांचं दोघांचं युद्ध लागलं. त्यामध्ये सुरांनी असुरांचा पराजय केला. सूर समजले ना, पेटीतले सूर नाही बरं का, सूर म्हणजे देवता लोक आणि आसूर म्हणजे हे दानव लोक. सुरांनी आसुरांचा नायनाट केला, संपवले सगळे. हे संपवल्यानंतर पूर्ण जी सृष्टी आहे ती पूर्ण पाण्यावाचून भकास झालेली आहे. पाणी प्यायला नाही राहिलं, समुद्र नाही राहिला, तप्तायमान झाली. पुन्हा सगळे देवता लोक त्या अगस्त्य ऋषीजवळ गेले आणि अगस्त्य ऋषींना सांगितलं की तुम्ही जे पाणी पिलेले आहेत 7 समुद्र तुम्ही पुन्हा बाहेर काढा. सांगत असताना बाबांनी सांगितलं 70% 70% नाही, 79% पाणी आहे आणि 21% पृथ्वी आहे, असं विज्ञान सांगते. तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मग तुम्ही पाणी जे पिलेले आहेत 7 समुद्र बाहेर काढा. ते म्हणाले, मला फक्त असं आहे, अभिमन्यूसारखं माझं काम आहे, मला आत जाता येतं पण बाहेर येता येत नाही. ते म्हणाले, ती कसं. ते म्हणाले, पिता येतं पण बाहेर काढता येत नाही. मग ते म्हणाले, मग तर अवघड झालं. आता अवघड नाही होत. म्हणाले, पिण्याची पाण्याची व्यवस्था होईल. मग पिण्याच्या पाण्यासाठी भगीरथ ऋषी म्हणून जे आहेत त्या भगीरथ ऋषींनी तपश्चर्या केली, महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि महादेवाच्या जटेतून जी नदी आणलेली आहे ती जटा, त्या ठिकाणी महादेव खाली आले आणि त्र्यंबकेश्वरला त्या ब्रह्मगिरीला ती जटा आपटली आणि तिथून त्या नदीची सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर ही गंगा नदी वाहायला लागलेली आहे. असे ह्या गंगा नदीला फार पवित्र समजलं जातं. सगळ्यांची तहान भागवणारी ही नदी आहे. तशी आमची गंगा मैया आहे. गंगा मैया शरदरावच्या मागं आहे, म्हणून हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टतेने सगळ्या या ठिकाणी साजरा होतो आहे. म्हणून त्यांनाही अशीच क्रिया घडत राहो अशी मनातून मनस्वी शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो.